आपला भारत देश हा विविध संस्कृतींनी नटलेला देश आहे. गाव म्हटलं की मंदिर आलेच. उत्तर भारतातील मंदिरांमध्ये प्रामुख्याने संगमरवरी मूर्ती दिसतात, तर दक्षिण भारतात तिथल्या भौगोलिक रचनेनुसार मूर्ती बनवलेल्या दिसतात. पण महाराष्ट्र म्हटलं की समोर दिसतो तो रांगडा आणि राकट सह्याद्री. त्याच्या काळ्या कभिन्न कातळांमधून कोरलेल्या कलाकृती आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. अशाच पाषाणातून बनवलेल्या मूर्ती आपल्या मंदिरांमध्ये सुद्धा दिसतात. आणि हो, इथल्या मातीबद्दल काय सांगावे. संत सज्जनांच्या पदस्पर्शाने पावन झालेली. इथला मायबाप म्हणजे पंढरीचा विठुराया. तुकोबांच्या अभंगांमध्ये विठोबाचे रूप इतके सजीव आणि लोभस आहे की ते लिहिताना, वाचताना आणि ऐकताना सुद्धा डोळ्यांसमोर साक्षात पांडुरंग उभा राहतो. फक्त एकदा क्षणभर डोळे मिटून पाहाच. युगे 28 विटेवरी उभा असलेला विठ्ठल, त्याचे सावळे, सुंदर आणि गोजिरे रूप हे डोळ्यांसमोर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. आपले दोन्ही कर कटेवरी ठेवून युगानुयुग आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाणारा मकर कुंडलधारी, गळ्यात तुळशीमाळ आणि कंठी कौस्तुभ असणारा हा विठोबा. त्याचे श्रीमुख पाहणे हेच माझे सर्वस्व असेही तुकोबा लिहितात. आपल्या विठुरायाची मूर्ती आपणा सगळ्यांना पाहिलीच असेल. पाषाणातून बनवलेल्या त्या मूर्तीचे वर्णन करावे तेवढे थोडेच. आपला महाराष्ट्र लोटतो आषाढी एकादशीला आणि एकच उद्गार सर्वांच्या मुखी असतो, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. अशा विठ्ठलाची स्तुती ऐकायला आमच्या गोड श्रावणीच्या गोड आवाजात. उभे विटेवरी
सुंदर. तुकाराम महाराजांच्या या अभंगाने सगळं वातावरण एकदम भक्तिमय करून टाकलंय.